तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार
बोला पुंडलिक अवतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर तिची जाण मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर तिची जाण तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर तिची जाण. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत सेवेकरता घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी आपली आवड व्यक्त केली आणि त्याच प्रकारे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णनही या ठिकाणी करतात. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलाचं विठ्ठलं चिंतयामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संताची या माथा चरणावरी रे संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती भाव विश्रांती भाव समारा उत्तरी श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत
साष्टांग हे करी दंडवत श्री संत गणेशनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. आज चैत्र शुद्ध एकादशी. एकादशी म्हणजे हरिदिने. एकादशीचं अनन्य साधारण महत्व आहे. प्रतिवर्षाप्रमाणे उजनी क्षेत्र तिथून पंढरी क्षेत्रामध्ये जवळजवळ 7वा मुक्काम. गणेशनाथ महाराजांचे पालखीचं या ठिकाणी आगमन आणि एकादशीची ही सेवा परंपरेनं चालत आलेली श्री गुरूंची सेवा आहे. देहूकर महाराजांची सेवा आहे आणि त्यांच्याच आज्ञेनं माझ्याकडे सेवा आलेली. श्री गुरु भाऊंनी मला सांगितलं उद्याच्याला गणेशनाथ महाराजांच्या पालखी पुढं तुम्ही सेवेला जावा. आणि दुपारीच आमची आप्पाची ती भेट झाली. सांगितलं वा तुम्ही या कीर्तनाला. तसं पाहिलं तर श्री गुरु माऊली दादा असताना चंद्रभागेच्या वाळवंटात एकदा कीर्तनाला योग आला होता आणि त्या वर्षी मोठा पाऊस पडला होता. त्याच कीर्तनाला पडला होता बरं का, मला चांगलं आठवतं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा श्री गुरूंच्या आज्ञेनंच या ठिकाणी सेवेचा योग आला. आता ही तिसरी वेळ आहे. हो, देहूकराच्या पदाचा एक पाईक या नात्यानं त्यांची आज्ञा आणि तुमच्या सर्वांचं प्रेम, त्यामुळं ही सेवा या ठिकाणी आपल्याला नियोजित वेळामध्ये रुजू करायची. असो, विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर तिची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आवड हा शब्द अभंगामध्ये 2 वेळा आला. आवडे निरंतर तेची ध्यान, पाहिन श्रीमुख आवडीने. महाराज म्हणतात जे विटेवरचं रूप आहे, जे विटेवरचं ध्यान आहे, तेच माझ्या आवडीचा विषय आहे आणि तेच ध्यान मी माझ्या अंतःकरणामध्ये साठवत आहे. आणि ते ध्यान, ते स्वरूप कसं आहे? सुंदर आहे. हा, सुंदर आहे आणि ते विटेवर आहे. हो, कळलं का? आणि त्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे. हा, कमरेला पितांबर आहे, कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे. हा, आणि माझं सर्वस्वी सुख जर काय असेल तर माझा परमात्मा आहे. अथपासून इथपर्यंत प्रत्येक जीवाच्या अंतःकरणाची अपेक्षा जर काय असेल तर प्रत्येकाला काय पाहिजे? सुख पाहिजे. सुखाचा निश्चित मार्ग सांगताना महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे हेची, सकारात्मक सांगतात. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आवड, आवड म्हटल्यानंतर सर्वसाधारणपणानं विशेषत्वानं आवडीचा जर विचार केला तर 3 वर्गाचा विचार सांगितला जातो. एक जीवाच्या आवडीचा विषय, एक देवाच्या आवडीचा विषय आणि एक संतांच्या आवडीचा विषय. पण आवड हा शब्द
कशातनं निर्माण होतो? अनावडीतनं आवड निर्माण होतो. आवडतंय म्हटल्यानंतर आवडत नाही, आहे का नाही? काय आवडते आणि काय आवडत नाही, सर्वसाधारण जीवाच्या आवडीचा विचार केला, जीवाच्या अनावडीचा विचार केला तर जीवाला काय आवडते? सर्वसाधारणपणानं संत महात्मे सांगतात, जीवाला काय आवडते? वाढावे संता, गृही व्हावे धन धान्य. जीवाला काय आवडते? वाढावे संतान आणि गृही व्हावे धन धान्य. हा जीवाच्या आवडीचा विषय. जीवाला विषय आवडतात, जीवाला प्रपंच आवडतो, जीवाला भोग आवडतो, जीवाला धन आवडते. मग आवडते एका ठिकाणी महाराज तर म्हणतात, अजून काय काय आवडते जीवाला? ल्यावे खावे बरे असावे सदैव. कसं पाहिजे? ल्यावे, ल्यायला चांगलं पाहिजे, आहे का नाही? खावे, खायला बी चांगलं पाहिजे. बघा तुम्ही, काही काय माणसाशी ती कर्ज झालं तरी हरकत, पण तुपा बरोबरच खाणार म्हणतात. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. आवडीचा विषय. ल्यायला आवडते, खायला आवडते, पण खाण्याच्या आवडीवरनं जर सांगायचं झालं तर काय खावं, कुणाचं खावं, कुठं खावं, किती खावं, कसं खावं, मर्यादा आहे. कळलं का? आम्ही सांगत असतो, सप्ते म्हटले की पंक्तीच पंक्ती असते त्यात, आणि दिंडी म्हटलं की पंक्तीच पंक्ती असते त्यात. आता अन्नदान करणारी लोक भरपूर आहेत हो, अन्न लोकात आहे, पण पोट पोट आपलंय महाराज. हो, काय खावं, किती खावं, कुठं खावं, कसं खावं, कळलं पाहिजे ना. नाथ महाराज म्हणतात, मुका झालो वाचा गेली, जिव्हाला चावली भोजना, दुग्ध ग्रत शर्करा पक्वांना, निंदिले उप अन्ना, तेणे पावलो मुख बंधना. मुका झालो वाचा गेली. कशाने गेली? खाऊनच गेली. कळलं का? मग एका ठिकाणी तर महाराज म्हणतात, जगाच्या पाठीवर असा कोण हरीचा लाला हे का? या गोष्टी आवडत नाही त्या. कोणत्या? महाराज म्हणतात, कन्या पुत्र घोडे दारा धन, कन्या पुत्र घोडे दारा धन, ऐसे कोणी दावा हे दया नावडे, ऐसे कोणी दावा हे दया नावडे, कन्या पुत्र घोडे दारा धन, कन्या पुत्र घोडे दारा धन, घोडे दारा. ऐसे कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दारात. कुणाला आवडत नाही कन्या पुत्र घोडे? घोडे महाराजांच्या काळातला शब्द आहे, पण आताच्या मोटरसायकली म्हणजे सगळे घोडेच आहेत बरं का. घोडे दारा म्हणजे स्त्री, आणि धन कुणाला आवडत नाही? दाखवा म्हणतात. हा सगळा जीवाच्या आवडीचा विषय. मग जीवाला आवडत काय नाही? जीवाला आवडत काय नाही? ते स्वर बरोबर लागला नाही, ती नीट लावून घ्या. ही बरोबर, बरोबर करा.
जीवाला आवडत काय नाही साहेब, आवडत काय नाही, एकच आवडत नाही. जीवाला विषय, संसार, भोग, प्रपंच, धन सगळं आवडते, पण देवच आवडत नाही. देवच आवडत नाही. बघा तुम्ही, हो काय, आपण साधनेला बसलं का नाही, आपण देवाचं नामचिंतन करत असताना मन जर आपलं स्थिर राहिलं, मन एकाग्र झालं, तर म्हणायचं देव आवडतो. आणि आपलं मन जर पळापळी करायला लागलं, मग मनात आपल्याला देव आवडत नाही. एवढ्याच महाराज म्हणतात की मन कसं आहे, नेहमी भरकटणार आहे. सगळीकडे जातंय मन, पण देवाकडे जात नाही. महाराज मी सांगत असतो, माशी सगळ्या पदार्थावर बसते, पण माशी विस्तवावर कधी बसत नाही. मन सगळीकडे जाते, पण मन देवाकडे जात नाही. पण मन जर देवाकडे गेलं तर परत मात्र येत नाही. मनाचे अनेक दोष सांगितले, पण विचारलं मनाला की बाबा मग मनाचा चांगला गुण आहे का नाही? आहे. ज्ञानोबा म्हणतात आहे. या मनाचे एकनिके देखील या गोडीच्या ठाया सोके, मनोनी अनुभव सुखची कौतुके दावीत जाई जे. त्याला अनुभव्य जन्य सुखाची जर अनुभूती दिली करून, तर ते मन परत येत नाही. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारे घेत नाही. हा झाला जीवाच्या आवडीचा अनावडीचा विषय. 2 नंबर देवाच्या आवडीचा विषय, देवाच्या अनावडीचा विषय. बघा, देवाला काय आवडते, देवाला काय आवडत नाही, शास्त्र सांगते. स्वतः भगवान म्हणतात, नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदयेहो, मदभक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारद. नाहम वसामि वैकुंठे, मी वैकुंठात राहत नाही, मला वैकुंठ भुवन आवडत नाही. योगिनां हृदयेहो, मी योग्याच्या सुद्धा हृदयाकडे जात नाही. देवाला वैकुंठ भुवन आवडलं नाही, लक्ष्मी सारखी पत्नी आवडली नाही. पाय धुवा वयाच्या दैवा पात्र झाली. फक्त लक्ष्मीला देवानं सेवा कुठली दिली? चरणाची. पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो काकुळती. लक्ष्मी सारखी पत्नी आवडली नाही, ब्रह्मदेवासारखा मुलगा आवडला नाही. मग देवाला आवडतंय काय? देवाला काय आवडते? देवच सांगतो काय आवडते. मदभक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारद. ज्या ठिकाणी माझे भक्त माझ्या नामाचं स्मरण करतात, चिंतन करतात, ते भक्त मला आवडतात. आणि देवाला देवाचं नाव आवडते. महाराज म्हणतात, आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा
आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला देवाचं नाम आवडते, नाम प्रिय त्याला, आणि देवाला देवाचे भक्त आवडतात. हो, हा झाला देवाच्या आवडीचा अनावडीचा विषय. आणि तिसरा वर्ग आहे तो संत, भक्त, महात्मा, वैष्णव, साधू एकाच अर्थाचे. लक्षात घ्या, यांना काय आवडते? यांना काय आवडते? थोडक्यात जीवाला जे जे आवडतंय ते जीव संताला आवडलं नाही. उलट जीवाला जे जे आवडतंय ते संतांना, साधूला आवडत नाही. नाही नाही. हो, विठले हे चित्त प्रपंचा पासूनी वमन ते मनी वैसलीसी. कळलं का? विठले हे चित्त प्रपंचापासून, प्रपंचापासून, विषयापासून, भोगापासून चित्त काय झालेलं आहे? विटलेलं आहे. म्हणजे त्याचा त्यांनी काय केला? त्याग केला. म्हणजे त्यांना ते आवडत नाही. मग आवडतंय काय? संतांना आवडतंय काय? तर लक्षात घ्या, संतांना संत आवडतात आणि संतांना देवाचं नाम आवडते. आणि संत आणि देव, देव आवडतो, संत आवडतात आणि देवाचं नाम आवडते. हा संताच्या आवडीचा विषय. हो, किती आवडतो? ज्ञानोबरायला विचारा, तुकोबरायला विचारा. तुकोबराय म्हणतात किती आवडतो देव आणि कसा आवडतो? महाराज म्हणतात आवडे जहारी अंतरापासून, आवडे जहारी अंतरापासून, ऐसियाचे मनी अर्थ माझे, ऐसियाचे मनी अर्थ माझे, ऐसियाचे अर्थ माझे, ऐसियाचे अर्थ माझे. आवडे जहारी अंतरापासून, ऐसियाचे मनी अर्थ माझे, ऐसियाचे मनी अर्थ माझे. ऐसियाचे मनी अर्थ आवडे जाहरी अंतरापासूनी, ऐसियाचे मनी अर्थ माझे. बघा, आपल्यालाही देव आवडतो. आता आपल्याला देव आवडत नाही का? आता देव आवडल्याशिवाय पंढरपूरला आलो का आपण? आपल्याला देव आवडतो, पण आपल्याला कसा आवडतो? आपल्याला आपल्या स्वार्थापोटी आवडतो. पण संतांना देव आवडतो कसा? अंतरापासून, मनापासून, अंतरापासून, निस्वार्थ, निष्काम. कळलं का? ज्ञानोबराय म्हणतात तुझी आण वाही नगा देवराया, बहु आवडशी जीवापासून. जीवापेक्षा सुद्धा परमात्मा आवडतो. माणसाला सर्वात जास्त प्रिय सांगितलंय शास्त्रामध्ये पुत्र, पुत्रापेक्षा धन, धनापेक्षा स्त्री. म्हणजे हा सगळा आवडीचा विषय. पण लक्षात ठेवा, सर्वात अंतिम स्वतःला काय प्रिय असेल तर स्वतःचा जीव. स्वतःला काय प्रिय? स्वतःचा जीव प्रिय, स्वतःचा प्राण प्रिय. सगळ्याला त्या माकडीनीचा पिल्ल्याचा दृष्टांत माहित आहे मला.
हाय का नाही? हा, माकडीनीच्या नाकात पाणी गेलं त्यावेळेला माकडीने पिल्याला वाया खाली घातलं आणि स्वतः वर. म्हणून महाराज ज्ञानोबराय म्हणतात, हो जीवापासून या, तुझी आणवाई नगा देवराया, बहु आवडशी जीवापासून या. आणि तेच महाराज म्हणतात, काय आवडते? सुंदरते ध्यान उभे विटेवरे करकटेवरे ठेवूनिया. तुळशीहार गळा काचे पितांबर आवडे निरंतर तिची ध्यान. असं जे ध्यान आहे, असं जे रूप आहे, असं जे परमात्म्याचं स्वरूप आहे, ते माझ्या आवडीचा विषय आहे. आज भागवत संप्रदाय असू द्या, वारकरी संप्रदाय असू द्या, आपलं आराधन दैवत जर कोणतं आहे, परमात्मा पांडुरंग आहे का नाही? विठ्ठल कुळीचे दैवत. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमोचे कुळदैवत पांडुरंग. आज तुकोबारायांनी वारी केली, त्यांच्या पूर्वजांनी वारी केली, सगळ्या संतांनी वारी केली, सगळ्या संतांच्या पूर्वजांनी वारी केली, आहे का नाही? ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, ओ माझे जीवीची आवडी पंढरपुरा देईनपुरी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणवे दिले. संत तर वारी करतातच, संताचे पूर्वज तरी वारी करतातच, आणि आपणही वारी करतो. पण त्याच्या पुढे जाऊन सांगायचं तर पंढरीचा आद्य वारकरी जर कोण असेल तर भगवान शंकर सांगितले, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. आवडी घेतली खांदी, आवडी घेतली खांदी, आवडी घेतली खांदी, आवडी घेतली. मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी. त्याचे राजा रेणू वंदू रे, त्याचे राजा रेणू वंदू रे. शिवनाम चितळमुखे, शिवनाम ओम नमो शिवा आदि, आवडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्याचे राजा रेणू वंदू रे. शिवनामाची तळमुखी, शिवनामाची तळमुखी, त्याचे ओम नमो शिवादी. कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी,
त्याचे रजरेणू वंदुरे. तसं पाहिलं तर चैत्र वारी ही महादेवाची वारी आहे. शिखर शिंगणापूरला महायात्रा, कावडी जातात, शिव पार्वतीच्या विवाहाचा सोहळा असतो आणि कावडी परत येतात. महाराज चैत्र महिन्याचं वैशिष्ट्यच असं आहे. चैत्र महिन्याचं वर्णन केलेलं आहे. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस. आहे की नाही. चैत्र महिना, चैत्र महिना हा महादेवाच्या उपासनेचा महिना आहे बरं का. आणि आद्य वारकरी वर्णन करताना कावडीच्या अभंगात वर्णन आलेलं आहे. तुका हरिदास तराळ या रे वंदू शिखरात, चैत्र मास पर्व काळ महादेव दर्शनी. म्हणा हर हर महादेव. कळलं का बर का. चैत्र महिन्यामध्ये कुलदैवतेची आंबील असते. आंबील महादेवाची आंबील, ज्योतिबाची आंबील, कुलदैवत आंबील. जुन्या काळात प्रथा जास्त होती, आता ती कमी झाली. कळलं का. पण आपण घरात कुलदैवतेच्या नावानं आंबील करतो. किती करणार आहे आपण, किती करणार. मर्यादित. पण संत महात्मे आंबील पाजतात आपल्याला. तुकोबार आहे. ती आंबील कशाची आहे. हरिनामाची. ही हरिनामाची आंबिली कशी सांगितले. हो, हे हरिनामाची आंबिली जगा पोट भरी केली, विश्रांती कल्पतरुची सावली, सकळा वर्णा सेविता भली. म्हणा हर हर महादेव. हे हरिनामाची आंबिली. आंबिल केली आहे, पण कशाचे. हरिनामाचे. ही मर्यादित नाही. हरिनामाची आंबिली जगा पोट भरी केली. जगाचं पोट भरलं तरी आंबील शिल्लकच आहे. महाराज तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रित्ते. ही पोत कधी रिकाम होतच नाही. सकळा वर्णा सेविता भली. सकळा वर्णा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे, नारी, नर आदी करोनी वेश्याही. सकळाची येथे आहे अधिकार. सकळाची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिनामे. सकळाची येथे आहे अधिकार. सकळाची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिनामे. हरिनामे बर का, हरीच्या नामे नाही. हरिनामे. कलियुगी उद्धार हरिनामे. हे हरिनामाची आंबिली सगळ्या जगाला पोटभर केली. म्हणून पंढरीचे आद्य वारकरी भगवान शंकर आहेत महाराज. हो. आणि पंढरीचा जो परमात्मा आहे त्याचं स्वरूप कसं आहे. आपण ज्याची उपासना करतो, ज्याची भक्ती करतो, ज्याची सेवा करतो, तो परमात्मा आहे कसा त्याला जाणलं पाहिजे. नाहीतर महाराज म्हणतात शंक करशी ज्याच्या नावे, आणि त्याचे नावच नाही ठरलं का उपयोग आहे. म्हणून म्हटलेलं तो परमात्मा कसा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया. मग तो आहे कुठं. भीमा तिरी एक वसवे नगर. त्याचे नाव पंढरपूर.
तेथील मुखाची चार भुजाची आईला 16,000 रे आईला 16,000 रे नाचत जाऊच्या गावाले नाचत जाऊच्या गावाले लोकली रवी खावाली माती एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे ही माती एक वसविले नगर ही माती एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे ही माती एक वसविले नगर ही माती एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर ही माती तेथील मुखाची चार भुजाची तेथील मुखाची चार भुजाची बाईला 16,000 रे नाचत जाऊ त्याच्या गावाले नाचत जाऊ त्याच्या गावाले तेथील मुखाची चार भुजाची तेथील मुखाची चार भुजाची बाईला 16,000 रे नाचत जाऊ त्याच्या गावाले नाचत जाऊ त्याच्या गावाला असू दे असू दे तुमचाच दोष नाही आमचाच दोष आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला ही पक्वात्र वाजवायची तशी पद्धतच नाही त्या अभंगाची खेळीयाच्या अभंगाची ठेवण वेगळी आहे वाजवण्याची हा आणि त्यात तुम्ही ती बेल पाठवून घातल्यामुळं माझं जरा टाकू डोकं जरा काम देण्यात आले कळलं असं नसतंय ते शाळेत जायचं म्हणजे गणवेश पाहिजे विदाऊट चालत नसते आणि त्यात अजून आपण मोठ्या संतापुढे सेवा करतो कसं पाहिजे अपडेट पाहिजे माणसाला वारकरी कशी पाहिजे टाळकरी कशी पाहिजे पकवाजी कशी पाहिजे धोतर पाहिजे फेटा जाऊ द्या टोपी घातली पाहिजे कंबर बांधली पाहिजे ही पाकच विदाऊट आहे की काय असलं नाही चालत विठ्ठल विठ्ठल अशाने काय होते मनाची जरा तळमळ होते शांती ढळती मला काहीतरी विसंगत बघितलं हा आता लातूरला सप्ताह झाला एवढा मोठा हा त्यांचं कसं आहे धोतर असल्याशिवाय नेहरू शर्ट असल्याशिवाय टाळ सुद्धा घ्यायचा नाही मला हा वारकऱ्यानं वारकऱ्याच्या ड्रेस मध्येच राहिलं पाहिजे हा विदाऊट नाही चालत विठाला काय माहित आहे का कीर्तनकार लोकच अशी प्रमाण घेत नाही खेळियाची प्रमाण फुलवऱ्याची प्रमाण हमामा कुंभरी हे अभंगाची गाथा सगळी आणि त्याची सगळी ठेवण वेगळी आहे मला चालीची ठेवण वेगळी आहे वाजवण्याची ठेवण वेगळी आहे वेगळं आहे सगळं हा त्याला गाथा भजन आणि ते सुद्धा कुठं आपल्या फडावर हा भाद्रपद महिन्यात मग कळते भजन म्हणजे काय हा आता 4 चाली आल्या की झालं महाराज संपलं सगळं हे माझ्यासारखं कोणच नाही हा अवघड आहे हो आदरणीय ललितकर महाराज आहेत आपले नाशिकचे ते तर काय म्हणतात माहिती आहे का परमार्थामध्ये सगळं प्रदूषण शिरले आता परमार्थ शुद्ध करायची पाळी आली हा सांगू तुम्हाला
बाळाला बाळसा असावं म्हणजे ललितकर महाराज म्हणतात बरं का, बाळाला बाळसा असावं. बाळ कसा असावं? बाळसेदार असावं. काय नाही आता बाळस वेगळं आणि सूज वेगळी, कळलं का? बाळस वेगळं सूज वेगळी, हा कळलं का? तसं परमार्थाला सूज आली म्हणजे हा परमार्थ कसा असावा? बाळशेदार असावा. बाळ कसा असावा? बाळशेदार असावा. हा तसा परमार्थ सुद्धा बाळशेदार असावा. तुकोबाई म्हणतात थोडे परी निरे, हा थोडे परी निरे. थोडंच करायचं, जास्त करत नाही. थोडे आहे चित्त साह्य झाली या. हा म्हणून थोडा परमार्थ, पण कसा? निरा म्हणजे शुद्ध म्हणजे संप्रदायाच्या नियमानं. नियम सोडून चालत नाही. तुम्ही नोकरी करता, नोकरीमध्ये नियम सोडून चालते का तिथं? हा लगेच तुम्हाला बडतर्फ करते, सस्पेंड करते तुम्हाला. हो मग हे चालत नाही. मग तिकडे चालत नाही, इकडे चालतंय काय? तिकडे मोकळं वाटलं काय तुम्हाला? हा तसं नाही चालत. नियमानं थोडा परमार्थ करायचा. मालक असले तर ह्याच्यापेक्षा जास्त बोलली असते. आणि तुम्हाला सांगू का, मालक असले असते तर तुम्ही अशी उभीच केली नसते. त्याचं मी सांगतो, मला माहित आहे. असू द्या विठाला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया. मग ते ध्यान आहे कुठं? ते स्वरूप महाराज म्हणतात ते कुठं आहे? भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाची 4 भुजा त्याची, बायला 16,000 रे. भिवरेच्या तीरावर तो परमात्मा विटेवर साकार आहे. पुंडलिक रायानं देवाला विट दिली आणि त्या विटेवर तो परमात्मा विराजमान झाला. कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. आणि त्या विटेवर तो परमात्मा समचरणारविंद आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हारे वृत्ती राहो. तो आहे कसा? सुंदर आहे तो. किती सुंदर आहे. सौंदर्याच्या बाबतीत लक्षात घ्या, स्त्रीच्या बाबतीत लक्ष्मीचं वर्णन आहे, पुरुषाच्या बाबतीत मदनाचं वर्णन आहे. मदनाला वाटत होतं माझ्या इतकं सौंदर्य जगातच कुणाला नाही. लक्ष्मीला वाटत होतं माझ्या इतकं सौंदर्य कुणालाच नाही. पण लक्ष्मीनं देवाची पाठ पाहिली आणि मदनानं देवाचा अंगठा पाहिला. मला देव नाही पाहिला. हो तर त्यांना त्यांच्या सौंदर्याचा जो अभिमान होता, गर्व होता, तो गळून पडला. गळून पडला. नाथ महाराज भागवतात वर्णन करतात. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटाला बापुडे येर कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटाला बापुडे येर कोणीकडे इंद्रचंद्र. किती सुंदर आहे. हो नाटाच्या प्रकरणात एक अभंग आहे. उभा देखिला भीमातिरी कर मिरविले कटावरी. पाऊले समची साजिरी नाम तरी अनंत अति गोड. आता सगळा अभंग सांगत नाही, शेवट सांगतो तुम्हाला. सुंदरपणाची साम्यता सुंदर काय वर्णू पावे आता.
अच्युता धन्यते माता पिता प्रसवली धन्यते माता पिता प्रसवली धन्यते माता पिता प्रसवली धन्यते माता पिता सुंदरपणाचे साम्यता कायवरणू पावे आता सुखया बंधू म्हणेले अच्युता धन्यती माता पिता प्रसवली सुंदरपणाची साम्यता कायवरणू पावे आता तुकया बंधू म्हणिरे अच्युता धन्यती माता पिता प्रसवली किती सुंदर आहे सुंदर ते ध्यान बर सुंदर म्हणजे तरी काय सुंदर म्हणजे काय सुंदर म्हणजे चांगला बर चांगला चांगला म्हणजे काय चांगला म्हणजे आनंद स्वरूप म्हणजे काय सुख स्वरूप अलग लक्षात सुंदर म्हणजे चांगला आहे चांगले नाम गोमटे रूप निवती डोळे हरती ताप विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार हो नाम चांगले चांगले माझे कंठी राहो कपिंगळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा सुंदर म्हणजे चांगला चांगला म्हणजे आनंद स्वरूप आणि आनंद स्वरूप म्हणजे सुख स्वरूप हो ज्या रूपाला पाहिल्यानंतर जीवाला काय होतंय सुख होतय त्याला म्हणाचं सुंदर पाहिलिया वेद लावी बैसे जीवे जडोनी म्हणून म्हटलेला आहे तो कसा आहे सुंदर आहे सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी नागर नाग गोपाके कस्तुरे मळवटी विशाल व्यंकट नेत्र वैजयंत तळपे कंठी दास पितांबराची चंदन सुगंध ताजे उठीवो अतिवरवंता बाळा आली सुलक्षणा गुंडळावो अतिवरवंता बाळा सुलक्षणा गुंडळावो सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी वो नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी वो विशाल व्यंकट नेत्र वैजयंते तळपे कंठी वो गास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी वो हो असा परमात्मा सुंदर आहे कळलं का म्हणून म्हणलेले सुंदर ते ध्यान निर्देश केला महाराजांनी ते ध्यान कोणतं ध्यान जे विटेवर आहे ते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ते ध्यान कसं आहे विटेवर आहे ते ध्यान कसं आहे सुंदर आहे ते ध्यान कसं आहे उभा आहे आता उभा बघा लक्षात घ्या एक काम आहे काम किती आहे एकच आहे पण एक माणूस झोपलेला आहे एक माणूस बसलेला आहे आणि एक माणूस उभा आहे मला सांगा सगळ्यात लवकर काम कोण करेल उभा असलेला आहे बरोबर आहे
उभा असलेला कर. बरोबर आहे. तसा परमात्मा उभा आहे. उभा म्हणजे तत्पर. आणि तत्पर कशासाठी? मूढ पापी जैसे तैसे उतरी काचे लावणी. जगदोद्धारासाठी परमात्मा विटेवर उभा आहे. देवाला संतांनी बांधलेलं आहे. नामदेव म्हणतात, देवा तुझ्याकडे दर्शनाला येणारे सगळेच भक्त असतील असं काही समजायचं कारण नाही. नाही नाही नाही. काय म्हटलं माहितीये का? पंचमहापातकी विश्वासघातकी ज्यासी यमादिकी गांजिले ऐसिया पतिता करीले सनाथ पूर्वी माझे अर्थ पंढरीराया. देवा माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. काय? तुमच्याकडे दर्शनाला येणारे कसे? पंचमहापातकी विश्वासघातकी ज्यासी यमादिकी गांजिले ऐसिया पतिता अशांचा सुद्धा देवा तू उद्धार केला पाहिजे. ऐसिया पतिता करीरे सनाथ पूर्वी माझे अर्थ पंढरीराया. म्हणजे उद्धारार्थ तो परमात्मा कसा आहे? तत्पर आहे. उभा म्हणजे तत्पर आहे. म्हणून मला म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. देवानं कर दोन्ही हात कटेवर ठेवले. कटेवरच का ठेवले? त्याला प्रमाण आहे. कशासाठी ठेवले? का ठेवले? त्याचं कारण आहे. आपण सगळे जीव या संसारात आलेले आहे. हा संसार म्हणजे भवसागर आहे. हा संसार म्हणजे माया नदी. हा संसार म्हणजे संसार सिंधू आहे. हे दिसत नाही, त्याच्यातलं पाणी दिसत नाही, पण जीवाला बुडवल्याशिवाय सोडत नाही. मग हा भवसागर केवढा आहे हे सांगण्यासाठी परमात्म्यानं कर कुठे ठेवले? कटेवर. जसं एखाद्या नदीला पावसाळ्यात पूर आला. आता पलीकडे जायचंय, गाव पलीकडे आहे, लोक अलीकडे आलेली आहेत काही कामानिमित्त. आता पलीकडे जायचंय, मग आता साधन नाही. मग एखादा चांगला पावणारा उडी टाकतो आणि मध्यभागी जातो. मग त्याच्या लक्षात येले पाणी किती आहे. मग तो काय म्हणतोय? पाणी लय नाही, पाणी खूप नाही, फक्त कमरे एवढा आहे, आणि चला तुम्ही बी या म्हणतो तो. तस परमात्मा सांगतो सगळ्या जगाला, हा भवसागर माझ्या भक्तासाठी केवढा आहे? फक्त कमरेवर आहे. हे सांगण्यासाठी भगवंतानं कर कटेवर ठेवले. भवसागर तरता कार्य करीत चिंता पहिलं उभा दाता कटी कर देवोनी भव पहिलं उभा दाता भवसागर तरता कार्य करीत चिंता पहिलं उभा दाता कधी कर देवोनी सागर तरता कार्य करीत पहिलं उभा. कर कटावर का ठेवले हे सांगण्यासाठी देवाना हात कमरेवर ठेवले. भवसागर तरता कार्य करीत सा चिंता पहिलं उभा दाता कटी कर ठेवोनी. म्हणून म्हटलेलं आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया.
तुळशीहार गळा काशी पितांबर आवडे निरंतर तिची द्या. सांगा. सुंदर ते दाना उभे विठे मारी. सुंदर ते दाना उभे विठे मारी. बोला बोला सगळी म्हणून त्याला सगळी म्हणायचं. तुळशीहार गळा काशी पितांबर. तुळशीहार गळा काशी
ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर तिची ध्यान. काशेला म्हणजे कमरेला काय आहे देवाला? पितांबर आहे. काशे पितांबर. आणि तो पितांबर कसा आहे? हजारो लाखो विजांचा जो तेज असतो तो तेज एकत्रित करून त्याचा बनवलेला हा पितांबर. म्हणून नामदेवराय वर्णन करतात, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकळा गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. कळलं का? हो, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला आणि गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. त्याच्या कासेला पिवळा पितांबर आहे आणि गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे. तुळशी हार गळा, काशे पितांबर आणि आवडे निरंतर त्याची ध्यान. निरंतर, अखंड, सतत, सदा, सर्व काळ मला तेच ध्यान आवडते. कोणतं? जे विटेवर आहे ते. निर्देश केला सुंदर ते. कळलं का? गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे. बघा काय झाला प्रकार. भगवान शंकर ध्यानस्थ बसले होते आणि एक भिल्ल, भगवान शंकर बिल्लाच्या रूपामध्ये ध्यान करत होते. समाधी अवस्था. का तर भगवान शिव कसं आहे? त्यागी आहे, योगी आहे, चिंतन सतत. हरी 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 मंत्र हा शिवाचा. आणि एका वनामध्ये शिव ध्यानस्थ असताना त्या वन म्हणा, तो जंगल प्रदेश म्हणा, तो भाग म्हणा, ज्याच्या सत्तेखाली होता तिथं एक भिल्ल होता. आणि त्या भिल्लानं पाहिलं, अरे आपल्या प्रांतामध्ये, आपल्या प्रदेशामध्ये या ठिकाणी हा नवीन कोण आला? मग नवीन हा कोण आला म्हणून तो भिल्ल बोलायला लागला. नाही कुठला आहे काय, अदवा तदवा, अगदी मर्यादा सोडून दिली बोलण्याची. आता ते शिव आहे, ते तत्व आहे महाराज. मग बोलण्याची मर्यादा संपली. मग शेवटी भगवंताने शिवशंकराने काय केलं? आपला तृतीय नयन उघडला. तृतीय नयन उघडल्या बरोबर असा भला मोठा अग्नीचा गोळा त्या तृतीय नत्रातनं बाहेर निघाला. अरे बापरे, हे दुसरे तिसरे कोणी नसून सब देवन का बाबा महादेव आहे. मग त्याच्या लक्षात आलं. त्यानं काय केलं? साष्टांग दंडवत जमिनीला गाठलं. लक्षात घ्या. आणि जसा तो तृतीय नयनातनं गोळा जो निघाला महाराज, ती सरळच निघाला. त्यानं खाली जमिनीला झोपला. पडे दंड काठी देह भलते सवा लोटी. जसा तो निघाला तसा तो गोळा जाऊन समुद्रात पडला. समुद्रात पडल्याबरोबर त्या गोळ्याचं एक अर्भक तयार झालं. आणि ते अर्भक इतकं रडायला लागलं, इतकं रडायला लागलं, त्याचं रडणं कुठे गेलं महाराज? सत्य लोकापर्यंत गेलं. सत्य लोकामध्ये ब्रह्मदेव आणि मानसपुत्र महर्षी नारदाचा अध्यात्म ज्ञानाचा, आत्मचर्चेचा विषय चालला होता. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आणि त्या अध्यात्म चर्चेमध्ये विक्षेप निर्माण झाला. कुणाचा? त्या अर्भकाच्या रडण्यात. सत्य लोकात गेला आवाज महाराज. अरे असला आवाज कुठनं यायला? ब्रह्मदेव तर उत्पत्ती करताय. ब्रह्मदेव म्हणाला,
मी तर असलं काही निर्माण केलं नाही, काय करू म्हणला. दोघं बी नारद आणि ब्रह्मदेव शोधत 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 आले. शेवटी मृत्यू लोकात समुद्राच्या तीरी आले आणि त्या ठिकाणी ते बालक आत्म रडत होत. समुद्र देवता प्रगट झाली आणि ते बालक उचलून ब्रह्मदेवाच्या मांडीवर ठेवलं. बर का, ब्रह्मदेवाच्या मांडीवर ठेवलं आणि त्याला पाहिल्याबरोबर ब्रह्मदेवाच्या डोळ्यातनं एक अश्रूचा बिंदू त्याच्या अंगावर पडला. म्हणून त्या बालकाचं नाव ठेवलं जलोदर आणि जलोदरचाच अपभ्रंश झाला जालिंदर. कळलं का? आणि ते बालक मांडीवर ठेवले महाराज. ती एका क्षणात एवढं मोठं झालं की ब्रह्मदेवाचं नरड दाबा लागलं महाराज. ब्रह्मदेवानं उचललं तसं टाकून दिलं त्याला आणि ब्रह्मदेव नारद महर्षी निघून गेले. निघून गेले. मग काय करा? मग शेवटी त्या जालिंदरचा विवाह झाला आणि त्याची बायको वृंदा. ही वृंदा कालनेमीची मुलगी आहे म्हणून सांगितलं बर का. आणि ती वृंदा पतिव्रता आणि त्या पतिव्रतेच्या सामर्थ्यावर हा जालिंदर इतका उन्मत्त झाला महाराज. त्यानं सत्यलोकावर सत्ता स्थापन केली, कैलासावर स्थापन केली, वैकुंठावर सत्ता स्थापन केली. देवलोकाचं मी काय चाली ना. मग आता भगवान शंकरानं भगवान विष्णूनं विचार केला, धर्मासाठी अधर्म केला तरी चालतो. कळलं का? प्रमाण सांगू तुम्हाला. देव जोडे तरी करावा अधर्म, नाचरावे ते कर्म आचरावे. सगळ्या जगाच्या कल्याणासाठी एखाद्याला मारलं तरी मी चालतंय. कळलं? मग दोघांचा विचार विनिमय झाला. कुणाचा? भगवान विष्णू आणि भगवान शंकर. विष्णूनं सांगितलं मी त्या जालिंदरचं रूप घेऊन मी वृंदेकडे जातो आणि तिथं पातिव्रत्य भ्रष्ट करतो, त्याशिवाय हा मरणार नाही. आणि तुम्ही काय करा, त्याला युद्धामध्ये गुंतवून ठेवा. भगवान शंकराचं आणि त्या जालिंदरचं युद्ध चालू आहे. इकडं भगवान विष्णूंनी जालिंदरचं रूप घेऊन वृंदेच्या दारात हजर. आधीच निरोप पाठवला, विजय प्राप्त करून येत आहे, स्वागताची तयारी करा. वृंदेनं पंचारती केली, आगत झालं, स्वागत झालं, सगळं काही भोगोपचार झाले. आणि रात्रीच्या समयाला भगवान विष्णूंनी जालिंदरच्या रूपामध्ये आले होते. आणि वृंदेचे पातिव्रत्य ते त्या ठिकाणी नष्ट झालं. तात्काळ तिच्या लक्षात आलं हे आपले पती नाही. लक्षात आल्याबरोबर लगेच तिनं पकडले. चल कोण आहे? देव मूळ स्वरूपात प्रकट झाले, विष्णूच्या रूपात चतुर्भुज. वृंदेनं शाप दिला, पाषाणवत होत चाल म्हणले. आणि भगवान पाषाणवत झाले बरं. ज्या वेळेला इकडं पातिव्रत्य नष्ट झालं त्याच वेळेला जालिंदर खाली पडला, नष्ट झाला. पाषाण म्हणजे काय? गंडकी नदीमध्ये जे पाषाण आहे ते शालिग्राम आहे. आणि ते शालिग्राम कोण आहे? भगवान विष्णू. शालिग्राम विष्णू मूर्ती, शालिग्राम विष्णू मूर्ती, शालिग्राम विष्णू मूर्ती, शालिग्राम विष्णू मूर्ती. संत हो का भलते याचे, 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 संत हो का. आणि त्या वेळेला तात्काळ त्या वृंदेनं काय केलं? सती गेली महाराज. आपला पती तर मेला, देवाला तिनं शाप दिला आणि सती गेली. आणि सती गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या रक्षेतनं एक बीजांकुर उगम पावलं. आणि ते बीजांकुर म्हणजे तुळस. तुळस. आणि पुन्हा भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि वरदान दिलं. वृंदेला सांगितलं
तुझा माझा प्रतिवर्षी विवाह सोहळा संपन्न होईल. मी तुझा अंगीकार करेन. म्हणून आपण दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीचा विवाह लावतो. आणि देवानं सांगितलं, माझ्या पूजेमध्ये तुळस जर नसेल तर ती पूजा व्यर्थ आहे. नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवलं तर देव त्या नैवेद्याचा अंगीकार करतो. तुळशी पत्र नसेल नैवेद्यावर तर देव उपाशी राहिला असं समजा तुम्ही. देवाला तुळस किती प्रिय आहे. अखंड त्या वैजयंती मालेचं तुळशीचं भांडण मारा. वैजयंती माळेपेक्षा देवाला तुळस किती प्रिय. अति प्रिय आवडी तुळशी भोका तैशीच प्रीत करे भोळ्या भाविका. आवडे तुळाचे बुक्का तैसे प्रीती करे भोळ्या भाविका. नामपद पंकज पादुका. शिरे मस्तकी वंदित ते. पंढरपुरीचे भीमात की सुंदर मनोहार. दोन्ही कर ठेवोनिया कटी पंढरपुरीचे धीमात सुंदर मनोहार. दोन्ही कर ठेवोनिया कटी अति प्रिय आवडी तुळशी बुक्का. शब्द कसा आहे. अति प्रिय आवडी तुळशी बुक्का तैशीच प्रीत करी भोळ्या भाविका. नामा पद पंकज पादुका शिरी मस्तकी वंदितशी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरविते गळा रे. म्हणून म्हणलेलं आहे तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर तिची जाम. अजून त्याचं स्वरूप कसं आहे महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कौस्तुभ मणी विराजित. मकर कुंड